दर्शको नमस्कार. न्यूज शाही चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण कागल विधानसभा मतदारसंघातील लोकांचा कौल काय आहे, त्यांना आमदार कसा पाहिजे, कोण पाहिजे हे जाणून घेण्यासाठी मळगे बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहोत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधून जाणून घेऊया. चला तर मग. नमस्कार काका. तुम्हाला यावेळी आमदार म्हणून कोण हवंय? आम्हाला आमदार म्हणून कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघामध्ये जी 2024ची इलेक्शन चालू आहे, या इलेक्शनला आमदार म्हणून सर्व वर्गातील तरुणांना वयोवृद्धांना सर्वांना राजे समरजित सिंह घाटगेच आमदार व्हायला पाहिजेत, अशी ही जनतेतूनच आता उद्रेक झालेला आहे. इथून मागची जी इलेक्शन होती ती पुढारी किंवा गटतट बघून होती, पण आत्ताची जी इलेक्शन आहे ही इलेक्शन जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे जनतेला हा एक भ्रष्टाचाराचा न डाग लागलेला सुशिक्षित CA झालेलाच आमदार व्हायला हवा आहे. त्यासाठीच आपल्याला राजे समरजित सिंह घाटगेच आमदार व्हायला पाहिजेत. म्हणजे आता कसं झाले की कागल विधानसभा मतदारसंघामध्ये 25 वर्ष अनुभव असलेला हसन मुश्रीफ एक मातब्बर राजकारण म्हणून त्यांना समजलं जातं. त्यांच्या विरोधात आता घाटगे साहेब निवडणूक लढवत आहेत. तर कसे म्हणजे विजयी होतील, कसं निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? कारण राजे साहेबांचं जे आता आम्ही सलग 2017 पासून त्यांच्या सानिध्यात काम करतोय, त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे त्यांनी स्वतःला वाहून दिलेलं आहे. आणि कोणत्याही प्रकारचा गट तट न पाहता आम्हाला एक सूचना आहे, गावातील कोणत्याही व्यक्तीचं जर काम असेल तर त्याचा गट तट पाहू नका. ती व्यक्ती जर त्या योजनेस पात्र असेल तर त्याचं काम हे व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करायसाठी कुठेही जायला तयार आहे. आपल्या गावातील जे लोकांचं 110 लोकांचं बर्गेवाडीला PM किसान चं जे पैसे यायचे होते ते पैसे येण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना माहिती सेवा केंद्र असेल, कागल कृषी सहाय्यक असतील, यांना एरजाऱ्या मारून मारून अक्षरशः थकलेले. त्याचा पाठपुरावा करून राजे साहेबांनी आपल्या गावातील 110 लोकांना PM किसानच्या माध्यमातून लोकांच्या ज्यांचं जे PM किसानचे हप्ते तटलेले होते ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले. आणि सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाचं वातावरण आहे की येणाऱ्या 20 तारखेला आज आपण त्यांनी केलेल्या कार्याच्या उपकारातून परतफेड करायची असेल तर 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून आज त्यांच्या उपकारातून आपण त्यांना परतफेड करायची आहे, असे जनतेनेच ठरवलेलं आहे. यावेळेला कोण निवडून येणार? मुश्रीफ साहेब निवडून येणार. का वाटतं की त्यांची कामच भरपूर आहेत. आता गावातनं फाट्यापासून नदीपर्यंत 3 किलोमीटर रस्ता ह्यो साहेबांच्या ह्याच्यातनं झाला आहे. घाट झालं तरी वरती तळे झाले. दवाखाना, जनावरांचा दवाखाना साहेबांच्या निधीतून झाला आहे. ग्रामपंचायती आता बिल्डिंग साहेबांच्या निधीतून होणार. देवळाचे विठ्ठल मंदिर हे साहेबांच्या निधीतून झालेलं आहे. अशी भरपूर कामं साहेबांकडून झालेले, त्याच्यामुळे 100% साहेबच येणार. नमस्कार काका. नमस्कार. यावेळेला कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? त्यावेळी साहेबच निवडून येणार. कारण का साहेबांची आमदार फंडातून लाखाची कामं आहेत आणि असा आमदार होणे नाही. कसं आहे, अहोरात्र झटणारा माणूस साहेबच. आणि लोकांची हे म्हणा, कामं म्हणा, काय म्हणा. आणि कधी जर गेलो तर साहेब सकाळी 5 वाजता हजर भेटण्यासाठी. त्यामुळे साहेबांचा विषयही नाही कामाच्या बाबतीत. विकास कामे काय सांगाल त्यांच्याबद्दल? विकास कामे भरपूर केले आमच्या गावात, काय अडचण नाही. भरपूर आता सांगणे. कोणती अशी म्हणजे काही कोणती केले? मंदिरांचं काम केलं, परत नदीचा घाट झाला, वरती तळ्याची आहे, मंजुरी आहे. गावात विविध रस्ते आहेत, बरीच हे केल्यात, कामं केले त्यांनी साहेबांनी. तुम्हाला यावेळी घड्याळाची टिकटिकच पाहिजे? हो. कारण का आमचा माणूस आहे, तो काय अडचण नाही. हक्काचा म्हणजे हक्काचा, अहोरात्र झटणारा नेत्यांच्यासाठी, लोकांच्यासाठी. आणि कुणाचे असू काम कधी गट तट नाही. कोणीही जाऊन ऑपरेशन म्हणा, काय म्हणा, लोकांचे त्यांनी बरेच आणले आहेत करून मोफत लोकांची. नमस्कार काका. यावेळी निवडून कोण येईल असं वाटतं तुम्हाला? मुश्रीफ साहेब निवडून येणार 100%. का वाटतं असं? म्हणजे मुश्रीफ साहेबांची तशी कामं आहेत. काय काम आहेत, काय सांगा? आता आमच्या गावात पहिला रस्ता नव्हता, रस्त्याची सर्व कामं झालीत. परत स्मशान शेड सुशोभीकरण अशी भरपूर कामं केलेली आहेत. मंदिराचं काम असू देत, कुणाचं वैयक्तिक जरी दवाखान्याचं किंवा कुठलं पण काम जर असेल तर मुश्रीफ साहेबांनी ती मुश्रीफ साहेबांच्यापर्यंत गेल्यानंतरनं लगेच ते केलेले आहेत कामं. म्हणजे असं काही लोकांचं मत आहे की आता परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे परिवर्तन कसं आहे, जर मुश्रीफ साहेबांचं काम जर नसतं तर 100% परिवर्तन झालं असतं किंवा आमची पण इच्छा झाली असती तशी परिवर्तन, बाबा काहीतरी करूया. पण कामच तसे आहेत की परिवर्तन करायची काही गरज नाही. नमस्कार. काय वाटतं की यावेळेला कोण निवडून? विजया शेटकर हे मुश्रीफ साहेब मानले, त्यात ते मात्र शंका नाही.
कारण आता बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलेलं की विकास कामाची गंगा घरोघरी पोहोचवलेली आहे. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर आमच्यामध्ये गावामध्ये जवळजवळ बौद्ध समाजाचं बौद्ध मंदिर जे आहे त्याच्यासाठी 20 लाखाचा निधी, ग्रामपंचायतीसाठी 20 लाखाचा निधी, भैरवनाथ देवालयासाठी 30 लाखाचा निधी, रस्ते गटार अशा बऱ्याचशा योजना साहेबांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्य दूत म्हणून त्यांना का म्हटलं जातं तर कुणाची अडचण असू दे त्या मुसळे साहेबांच्या दारापर्यंत गेलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत येत नाही. ही एक साहेबांची खासियत आहे. कुठलंही काम घेऊन जावं ते काम तुमचं 100% होणार, त्यात मात्र शंका साहेब ठेवत नाहीत. अशा पद्धतीने विकास कामं आहेत. आणि एकीकडे दुसरीकडे भकास कामं जी म्हणतो आपण उगाच आश्वासनं द्यायची. कारण आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला आम्हाला भूलथापा दिलेल्या आहेत. आज हे करूया, उद्या ते करूया, आणि असंच आमचे ससे उरपट केलं. आणि त्यामुळे उत्तम गव्हर्नमेंटसुद्धा निर्णय घेतला की यावेळेला काही करून साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि साहेबांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी रिपब्लिक पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असं त्यांनी घोषित केलं. नमस्कार काका, काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेला? यावेळी समर्जित घाडगे निवडून येतील. का वाटतं की तेच येतील? नवीन तरुण, मग सहनशीलतेचा अंत न पाहणारा माणूस आहे तो. आज तो याच्या कामगिरीतनं जर 5 वर्षाचे बघितलं तर सत्ता नसताना सुद्धा त्यांनी काम फार मोठं केलेलं आहे. सत्ता असताना नसताना सुद्धा एवढं काम करणारा, आणि जो सत्तेत आहे त्याला जेवढं जमलं नाही, फक्त त्यानं पैसेच मिळवायचं काम केले. 1 नंबरचा माणूस पैसे मिळवण्यात जर कोण असेल तर आजी असणारा म्हणजे मुश्रीफ, नुसतं पैसे मिळवणार. बाकीचे याच्यात त्याचं 4 माणसं पोचली की काम झाले असा म्हणण्यापैकी तो माणूस आहे. तर यावेळी ते गेलं पाहिजे, यातनं थोडं परिवर्तन झालं पाहिजे आणि होईल असं वाटतंय. म्हणजे यावेळेला घाटगे साहेब येतील असं वाटतं तुम्हाला? हां. कागल मतदारसंघामध्ये राजेसाहेबांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम शासनाने राबवलेला होता. पण राजे काय म्हणले, आपण शासन आपल्या दारी हा जो निर्णय शासनाचा आहे त्या शासनाच्या योजनेसाठी कुणाच्या तरी दारी जाऊन सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून लाईनला उभारल्यापेक्षा राजे समरजित सिंह आपल्या दारी हा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या अंतर्गत गावागावामध्ये त्यांनी कॅम्प घेतलं आणि आपल्या मळगे गावामध्ये ज्यावेळी राजे समरजित सिंह आपल्या दारी हा कॅम्प घेतला, ह्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी गावामध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये या कॅम्पचं आयोजन केलं, यामध्ये गोल्डन कार्ड, 5 लाख विमा संरक्षण, यामध्ये जवळजवळ आम्ही 350 लोकांना गोल्डन कार्डचं वाटप केलं. त्यानंतर आभा कार्ड असेल, त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल, जवळजवळ 35 गॅस कनेक्शन आम्ही लोकांना वाटलीत. त्यानंतर PM किसानचे जे हप्ते होते, त्यानंतर नवीन PM किसान ज्याच्या नावावर शेती आहे पण त्यांना अडचणी होत्या, अशा लोकांना PM किसानच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रेशन कार्डमधील लोकांची नावं वाढवणे, जी मुलं 10वी 12वीपर्यंत शिक्षण घेत होती पण त्यांचं रेशन कार्डला नाव नव्हतं, अशी आपल्या तालुक्यामध्ये स्थिती आज तालुक्यामध्ये स्थिती प्रत्येक गावामध्ये आहे. जवळजवळ 55 ते 60 विद्यार्थ्यांची जी नावं होती ते ह्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही त्या रेशन कार्डमधील प्रत्येक घरपोच आम्ही ही सेवा सगळ्या रेशन कार्डमध्ये जी नावं होती ती घालून प्रत्येकांच्या घरी जाऊन ती रेशन कार्ड दिली. त्यानंतर जी शासनाची बांधकाम कामगारमधून जी योजना होती त्यातील जवळजवळ 550 लोकांना आपण बांधकाम कामगारचे संसार सेटचे वाटप केलं. त्यानंतर त्या योजनेमधून 22 लाख रुपये याची शिष्यवृत्ती होती, ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली. या सर्व योजना ज्या आहेत ते राजेसाहेबांनी आम्हाला एक सूचना केली होती, या योजनेमध्ये तुम्ही गटतट पाहू नका, त्या योजनेमध्ये जो लाभार्थी पात्र आहे त्या सर्वांना त्या योजनेचा लाभ द्या. त्यासाठी आम्ही सर्व योजना ह्या कुणाच्या दारी 4 वाजता जाऊन सकाळी लाईनला जाऊन उभा करून घेऊन ज्या योजना होत्या त्या दिल्या नाहीत, सगळ्यांना त्या घरपोच आम्ही योजना पोच केलेला आहे. नमस्कार, यावेळेला आमदार म्हणून कोण येईल असं वाटतं? राजे समरसिंह घाटगे. का वाटतं की घाटगे साहेब? त्यांनी आतापर्यंत गेली 8-10 वर्षे आपल्या काही संविधानिक पद नसताना
आपल्या स्वतःच्या राजे फाउंडेशन असो किंवा कारखान्यामार्फत असो किंवा राजे बँक असो या माध्यमातून त्यांनी अनेक भरपूर कामं गोरगरिबासाठी केलेली आहेत. आणि युवा वर्गांना त्यांनी राजे बँकेच्या मार्फत युवा वर्गांना कर्ज उपलब्ध करून स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे राजे समरसिंह घाटगे 100% 101% निवडून येणार, यात काही शंका नाही. म्हणजे कसं झालं की 25 वर्षापासून हसन मुश्रीफ आमदार म्हणून होते इथं, त्यांनीही भरपूर विकास कामे केलेत. काही लोकांचं असं मत आहे की 25 वर्षांच्या अनुभवापेक्षा आता लोकांना नवीन चेहरा कशाला पाहिजे, असं पण त्यांचं चालू आहे. नवीन चेहरा हवा आहे हे अगदी सत्य आहे, खरोखर आहे. पण त्या माध्यमातून त्यांनी तशी चांगली कामंसुद्धा केलेली आहेत राजेसाहेबांनी. आणि नवीन चेहरा असावा. आता त्यांनी स्वतः आपल्या भाषणामध्ये सांगतात की तुम्ही युवा वर्गाने स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, माझ्या मार्गे फिरण्यात काही अर्थ नाही. त्यांनी असे स्वतः भाषणामध्ये सांगत आहेत. आणि त्याने एक व्हिजन आपले तयार केलेलं आहे की मी आमदार झाल्यानंतर विकास मंदिर, परत ज्ञान मंदिर, भक्ती मंदिर आणि असे तिने आता स्वतःच्या भाषणामध्ये सांगत आहेत ती. त्यामुळे राजे समरसिंह घाटगे निवडून येणार, यात काही शंका नाही. काही लोकांचं मत आहे की म्हणजे मुश्रीफ साहेबांनी सुद्धा शाश्वत विकास केलेलाच आहे आणि यांनी काय शाश्वत विकास करणार आहेत काय? आता ह्यांनी म्हणजे नवीन म्हणतायत की लोक म्हणजे परिवर्तन हवंय, पण काही लोकांना परिवर्तन नको आहे, तर यावर काय म्हणायचं? परिवर्तन हे झालंच पाहिजे. नवीन चेहरा, नवीन युवा वर्गांना नवीन संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांना परिवर्तन हे आता हे अटळ आहे आणि हे केलंच पाहिजे. त्यामुळे राजे समरसिंह घाटगे निवडून येणार, यात काही शंका नाही. काका नमस्कार. यावेळेला कोण निवडून येईल असं वाटतं? जनतेच्या कौलवरनं असं वाटतं की समरसिंह दादा निवडून येतील राजे. कारण कसं आहे मॅडम, आता जर जनतेने इलेक्शन हातात घेतलं आहे काय, कारण बघितलं आम्ही त्यांनी जी कामं केलीत म्हणतात काय, कामाचा आढावा घेतला, जे मोठे पुढाऱ्यांनी जी कामं दिली त्या पुढाऱ्या आपलं बगलबच्च्याने भरून घेतलं. खरं कोणाला गरिबाला दिलं नाही. ते जे काम दिलं त्या कामाचा केव्हा मोबदला त्यांनी व्यवस्थित केला नाही किंवा त्याचा मोबदला खाला. खरं ते काम व्यवस्थित झालेलं नाही आहे. एक काम जर 10 कोटी झालं तर 2 कोटीचं काम करायचं, 8 कोटी गेलं कुठं, हे असे प्रत्येक गावात रड चालू आहे. त्याच्यामुळे लोक चिडलेत आणि चिडून लोकांनी असं हे संभव झालेत की ह्यांना निवडून देऊन काय उपयोगाचा आहे. त्याच्यापेक्षा झाडाच्या फांद्या मारण्यापेक्षा झाडाचा बुडकाच तोडल्याला चांगला, म्हणजे फांद्या ऑटोमॅटिक वाळतील, असं लोकांचं म्हणणं झालं. म्हणून काही लोकांचं असंही मत आहे की म्हणजे 25 वर्ष मुश्रीफांनी काम केलेलं आहे, आम्हाला आता परिवर्तन नकोच आहे, आम्हाला नवीन चेहरा नकोच आहे असं म्हणतायत. 25 वर्ष काम काय केलं ह्याचा पण विचार केला पाहिजे तिने. नाही कॉन्ट्रॅक्टदार, त्या कॉन्ट्रॅक्टदारचा अक्षरशः खायला परिस्थिती एका कॉन्ट्रॅक्टरची नव्हती, नाव घ्यायचं नाही तर खायला परिस्थिती नव्हती. ते आता कोट्याधीश माणूस, एवढी पैसा आला कुठनं त्याच्याकडं, ह्याची चौकशी केली काय साहेबांनी? ह्याची चौकशी केली का? आम्ही साहेबाला रोष देत नाही, साहेबांनी काम केलं. आम्ही साहेबांना हे बगलबच्चे आहेत की नाही, ह्या बगलबच्च्याने आम्हाला काढून टाकायचे आहेत. पहिला मुद्दा आमचा हे आहे, ज्या बगलबच्च्याने जे खाल्लं आहे ते बाहेर काढायचं आहे. मग हे खाल्याला जर बाहेर काढायचं असेल तर मॅडम ह्यात बदल करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून. कारण एकान होत नसतो, एकाला सांगून बदल हा झालाच पाहिजे, तेव्हाच बगलबच्चे बाहेर निघतील. आणि मग ह्या कागल तालुक्याचं नाही, ह्या जे आपल्या देशाचंच काय होईल ते सांगतील लोक. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटतं यावेळेला कोण निवडून येईल? या वेळेला समरसिंह दादा निवडून येणार. काय वाटतं की घाटगे साहेब येतील? घाटगे साहेब म्हणजे आता मुश्रीफ साहेबांनी बगलबच्चे जे होते कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांनी पैसे आपल्या गोरगरिबांना पैसेच मिळाले नाहीत. त्यामुळे लोकांना जरा बदल पाहिजे. पण काही लोकांचं असं मत आहे की 25 वर्ष मुश्रीफ साहेब होते तेच येतील, आता तेच छटकार मारतील असं म्हणणं आहे लोकांचं. तसं काय नाही, लोकांच्या मनात परिवर्तन झालेलं आहे. साहेबांची नाराजी जास्त आहे. साहेबांनी काय केले, 2 नंबरची लॉबी आहे कॉन्ट्रॅक्टदार, त्याची बगलबच्ची जास्त त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देऊन तीच मोठी केलेली आहेत. आणि ते देऊळ आता बांधण्याचं म्हणजे पुस्तकं छापल्यात, पण त्यात खरोखर जर बातमी बघितली, वाचून तुम्ही प्रत्यक्षात बघितली तर त्यात काय म्हणजे हेच करायला नाही, जास्त बांधकाम कमीच आहे उलट. म्हणजे काहींचं पण असं मत आहे की जे शाश्वत विकास म्हटलं जातं, म्हणजे रस्ते केलेत किंवा मंदिरे बांधलीत असं त्यांनी हे केलंय, आता परिवर्तन नकोच आहे, आम्हाला साहेबच पाहिजे असं म्हणतात. नाही, हे चुकीचं आहे तुमचं म्हणणं. आम्हाला पूर्ण समाजाला परिवर्तन म्हणजे गोरगरीब जनतेला परिवर्तनच पाहिजे. आता समाज दादाच पाहिजे. 25 वर्ष लोकांनी अनुभव घेतला चांगला. तिने आता कॉन्ट्रॅक्ट आणि 2 नंबरची लॉबी फळी त्यांची होती, तीच पैसे मोठी केलेली आहे. नोकऱ्यासुद्धा त्यांना गरिबाच्या कोणाला मिळाल्या नाही. आता कसं पुढाऱ्यांच्या घरात नोकऱ्या कॉन्ट्रॅक्टला पुढारीच आहेत, त्यामुळे लोकांनी बदलच पाहिजे. म्हणजे काही लोकांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की म्हणजे सगळे बोलतात की साहेब मुश्रीफ साहेबांनी काही काम केलेलं नाहीये,
6 वाजल्यापासून ते लोकांच्या समस्या म्हणजे सोडवण्यासाठी कार्यरत असतात. मग आम्हाला आमचा नेता हा आरोग्य दूत किंवा गोरगरिबांचा कैवारी आहे असं त्या लोकांना वाटतं. मग यांचा असा प्रश्न निर्माण झाला की आता 25 वर्षांचा अनुभव आणि आता नवीन चेहरा, तर यामध्ये घाटगे साहेब कसे सामोरे जातील या समस्येला किंवा कसं निवडून येतील काय असं वाटतं? नाही, कसं आहे, आता आरोग्य म्हटले तुम्ही तर कुठं आता आमच्या गावात समजा इथं आरोग्य म्हणजे काहीच दवाखाना कुठं आहेत काय? आम्हाला मुरगुडला गाव, पिंपळगाव, कोल्हापूरला जायला लागते. मग आरोग्याबाबतीत काय केलंय त्यांनी? काहीच केलेलं नाही. म्हणजे लोक म्हणतात की नाही त्यांनी आरोग्याच्या बाबतीत असू दे किंवा ह्याच्या बाबतीत भरपूर योजना केलेल्या आहेत. आरोग्य नवीन नाही आरोग्याबाबतीत काय केलं नाही त्यांनी. पेशंट मुंबईला तयार करून आणलं. इथं गावात किंवा आपल्या भागात दवाखाना मोठं केलं नाहीत. कोल्हापूर आपले सोडले तर आमच्या पिंपळगाव, मुरगुड किंवा ह्या भागात दवाखानाच नाही त्यांचा. लांबच मुंबईला जायला लागते. मग आरोग्य शेवट मुंबईला जायला पाहिजे की आम्हाला. इथं कुठं त्यांनी काय केलंय? भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.